लोकसभेला महायुतीला हात देणारा ठाणे आणि कोकण पट्टा विधानसभेलाही त्यांच्यासोबत राहणार का? ठाणे आणि कोकण पट्टा विधानसभेलाही सत्ताधारी आघाडीसाठी महत्त्वाचा प्रदेश ठरणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यासह कोकणातील 5 लोकसभा जागा महायुतीचे बळ वाढवणाऱ्या ठरल्या। हेच बळ विधानसभेलाही कायम राखण्यासाठी महायुतीला प्रयत्न करावे लागणार आहेत। रत्नागिरीमधील 5 आणि सिंधुदुर्गमधील 3 अशा एकूण जागांपैकी 2019 मध्ये शिवसेनेने 6 जागा जिंकल्या होत्या। आता राज्यातील समीकरणे बदलल्यानंतर जिल्ह्यावर त्याचा परिणाम झाल्याचे लोकसभा निकालातून दिसून आले। मुंबईतील राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब या 2 जिल्ह्यांमध्ये उमटते। मुंबईत शिवसेनेचा विस्तार झाल्यावर त्याचे प्रत्यंतर इथेही आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील। त्याचबरोबर ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव, राजन साळवी यांनाही त्यांच्या पक्षाचे आव्हान राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल। भाजपसाठी सिंधुदुर्ग मधील जागा महत्त्वाच्या आहेत। अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।